निवृत्त कर्नल आणि संरक्षण विषयाचे अभ्यासक अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहे. सर, NIAचा एक अहवाल आलेला आहे. यामध्ये हा जो पहलगाम हल्ला झाला त्यामध्ये पाकिस्तानचं लष्कर आणि तिथल्या दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचं दिसून येतं. हां, ही तर फार जुनी गोष्ट आहे. म्हणजे पहिलेपासनं 1948पासनं जे कोणी दहशतवादी किंवा सो कॉल्ड मुजाहिदीन भारतामध्ये येतात ते पाकिस्तानी लष्कराचे लोक मुजाहिदीनचा वेश घालून भारतामध्ये येतात. 47मध्ये तेच झालं, 1965मध्ये तेच झालं, 1971मध्ये तेच झालं. त्यामुळे आणि कारगिलमध्ये तेच झालं. त्यामुळे आता काहीच याच्यामध्ये आश्चर्य नाही आहे की सध्या ते लोक आलेले आहेत. पण यावेळेला जे आहे तो ISI, पाकिस्तान आर्मी आणि यांचा जो सहभाग आहे तो पक्का झालेला आहे. कारण मुसा आणि त्याचा एक साथीदार हे लोक पाकिस्तानच्या SSGचे सोल्जर्स आहेत. आता SSG ही आपले पॅराकमांडोसारखी आहे आणि अशी वंदता आहे की मुसानी अमेरिकन रेंजर्सबरोबर ट्रेनिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला तिथल्या कारवायांची किंवा इन्सर्जन्सीच्या कारवायांची पूर्णपणे माहिती असणार आहे. असंही म्हणतात की मुसामध्ये येऊन तो रेकी करून गेला. काही लोक म्हणतात की मुसा या अटॅकमध्ये स्वतः सामील होता. तर यामध्ये मला काहीच आश्चर्य वाटणार नाही. कारण ज्या प्रकारे या हल्ल्याची रेकी करण्यात आली आणि जशा बातम्या येतात आहे की त्यांनी चार जागा आधी रेकी केल्या आणि ही जागा निवडली. आणि का निवडली तर इथे सगळ्यात जास्त लोक होते आणि ज्या क्रूरपणे आणि थंडपणाने यांनी हे ऑपरेशन एक्झिक्यूट केलं त्याच्यामागे नक्कीच SSG आणि अल-कायदा किंवा लष्कर-ए-तोयबासारखे जे मोठ्या कट्टर जिहादी संघटना आहेत त्यांचा हात होता. आता या लोकांना यांचे जे असतात ते लोकल लोक असतात, म्हणजे पाकिस्तानी लोक असतात. त्यांना किंवा अफगाणिस्तान किंवा अझरबैजानमधनं ताजिकिस्तानमधनं आलेले मुसलमान असतात. पण यांना ट्रेनिंग द्यायला ISI सगळा आपला खर्च उचलते, यांचा सगळ्या प्रशिक्षणाची व्यवस्था करते. पण प्रशिक्षण देण्याकरता SSGचे जे लोक आहेत ते इन्स्ट्रक्टर म्हणून येतात आणि त्याच्यामध्ये मुसा होता असा एक अंदाज आहे. OGW जे आहे त्यांच्या सहभागाचा उल्लेख अहवालात आहे आणि त्याविरोधात न्यायालयीन लढाई लढली जाऊ शकते. बरोबर आहे. OGW म्हणजे ओव्हरग्राऊंड वर्कर असतात. आता ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणजे कोण की यांचे जे स्लीपर सेल्स आहेत त्यांनी रिक्रूट केलेले लोक हे आहेत. आता एक लक्षात घ्या की जवळपास 500 ते 600 पर्यटक होते. ते लोक हॉटेल्समध्ये राहिलेले असतील आहेत. त्यांचं बुकिंग करणाऱ्या पर्यटन कंपन्या, त्यांना ठेवणारे हॉटेल्स, त्या हॉटेलमध्ये सर्व्हिस देणारे वेटर्स, त्यांचा पहलगामला घेऊन येणारे टॅक्सी ड्रायव्हर्स, पहलगामला त्यांना गाईड मिळालेले आहेत ते गाईड लोक आणि वाले जेवढे आहेत या सगळ्यांचा जो हे आहे सहभाग किंवा या सगळ्यांची ओळख जी आहे ती ओव्हरग्राऊंड वर्कर म्हणून केल्या जाते. त्यामुळे जितके हे पर्यटक होते त्याला जर तुम्ही एक साधारण 10 ते 12ने गुणलं तर जितके ओव्हरग्राऊंड वर्कर असतील की एका बातमीप्रमाणे की NIAने जवळपास 5 का 6 हजार ओव्हरग्राऊंड वर्करला पकडलं होतं. ती खरी गोष्ट असणार आहे. काही लोकांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. चौकशी सुरू आहे ओव्हरग्राऊंड वर्करची. ओव्हरग्राऊंड वर्करची यांनी कसून चौकशी केली असेल आणि त्याच्यामधनं जे काही निघालं, कारण त्यांना सांगणारा कोणीच नाही आहे की याच्यामध्ये ISIचा मुसा होता किंवा साहिल होता. पण त्यांनी जे केलेलं आहे ती सगळ्यांच्याकडनं जी उलट तपासणी केली त्याच्यानंतर त्यांनी एक 70 किंवा 80 माणसं किंवा 50 किंवा 60 माणसं एक इंडिकेट केलेली असतील आहे की जे याच्यामध्ये ॲक्च्युअली सहभागी होते. बाकीचे जे होते ते मदत करणारे होते. हाशिम मुसा आणि अली भाई जे दोघांचा सहभाग आहे असं म्हणतात ते दोन्ही पाकिस्तानी नागरिक असल्याचा तपासात अहवालात दिसतो. हो, ते तर पाकिस्तानी नागरिक आहेतच. सलीम भाईचं मला माहीत नाही, पण मुसा जो आहे तो SSGचा सोल्जर आहे. त्यांनी सियाचीनच्या अटॅकमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे आणि पाकिस्तानी अमेरिकन रेंजर्सबरोबर त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे. बिलावल भुट्टो म्हटलं की पाकिस्तानचा इतिहास काही लपून राहिलेला नाही आतंकवाद्यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर. बिलावल भुट्टो हे
जुल्फिकार अली भुट्टोचे नातू असल्यामुळे त्यांना हे माहिती आहे की तिथे काय झालेलं आहे. जुल्फिकार अली भुट्टोच्या वेळेलासुद्धा हेच झालं होतं, बेनझीर भुट्टोच्या वेळेलासुद्धा हेच झालं होतं, झरदारीच्या वेळेलासुद्धा हेच झालं होतं आणि आतासुद्धा तेच होत आहे. त्यामुळे बिलावल भुट्टो हा राजकारण्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या वंशाचा असल्यामुळे त्याला याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे, असायला पाहिजे, यात शंकाच नाही आहे. अटारी बॉर्डरवरून आज पुन्हा एकदा पाकिस्तानी नागरिकांना अलाव केलेलं आहे, त्यांनी ते प्रवेश देत आहे, जाणं सुरू झालं. कालपर्यंत अशी खबर होती की अटारी बॉर्डर त्यांनी सील केलेली आहे आणि तिथला जो व्हिसा डेस्क आहे तो काढून घेतला आहे. त्यामुळे तिथे जवळपास 150 ते 200 लोक जमा झाले होते आणि जे बाकीचे लोक जाणार होते त्यांचं काय करायचं हा भारत सरकारबरोबर प्रश्न होता. आपण लोकांनी रेडक्रॉसकडे यांना सांगितलेलं आहे आणि इंटरनॅशनल फोरममध्ये सुद्धा हे मांडलेलं आहे की आपले नागरिक हे घेऊ शकत नाही, कारण यांना ठेवणं आता फार धोक्याचं आहे. हे लोक इतके वर्ष राहिलेले आहेत इंडियामध्ये, किती यांनी आपले कॉन्टॅक्ट डेव्हलप केले असतील, काय केलं असेल, ही एक विचार करण्यालायक गोष्ट आहे. जर पाकिस्तानमधील जो दहशतवादी आहे त्यांना आर्थिक मदत जगभरातल्या वेगळ्या देशांमधून होत असल्याचा आरोप होत आहे, ती रसद तोडण्याचा प्रयत्नही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारकडनं सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसद म्हणजे एक आर्थिक मदत असते. आता यांना आर्थिक मदत कोण देतं तर डायरेक्ट कोणी बाहेरचे देत नाहीत. हा जो सगळा पैसा आहे तो पाकिस्तान सरकारकडे येऊन तो ISIकडे येतो आणि ISIवाले जे आहे ते यांना शस्त्र किंवा पैसा देतात. हे ISIनी जेव्हा पाश्चात्य राष्ट्रांनी त्यांना अफगाणिस्तानमध्ये रशियन लोकांच्या अगेन्स्टमध्ये मुजाहिदीन किंवा इन्सर्जन्सला ट्रेन करण्याकरता सांगितलं होतं, त्यावेळेला अर्धा पैसा आणि अर्धी शस्त्र ISI ही स्वतःकडे ठेवायची आणि अर्धी शस्त्र तिथल्या मुजाहिदीनला द्यायची. तर तीच परंपरा अजूनही चालू आहे. अमेरिका, नाटो राष्ट्र आणि आता चीन हे सगळेजण सरकारला देतात पैसा आणि शस्त्र आणि ते ISIकडे जातात आणि ISI यांना पुरवते. शेवटचा प्रश्न माझा, फायरिंग सुरू आहे सीमेवर पाकिस्तानकडनं अद्यापही? फायरिंग सुरू असणारच आहे, कारण यांचे जे काही स्लीपर सेलवाले असतील, जे NIAच्या ड्रॅगनमधनं सुटलेले आहेत, त्यांना पाकिस्तानमध्ये घेण्याकरता म्हणजे येऊ देण्याकरता काहीतरी कव्हर फायर पाहिजे. माझा असा अंदाज आहे की हे कव्हर फायर त्याच्याच करता आहे किंवा पाकिस्तानमधनं बॅटची टीम म्हणजे बॉर्डर ॲक्शन टीम किंवा इतर अजून लोक भारतामध्ये घुसवण्याचा हा त्यांचा डाव आहे. कारण गेल्या 8 ते 9 दिवसापासून सतत पूर्ण म्हणजे पुंछपासनं ते पठाणकोटपर्यंत संपूर्ण बॉर्डरवर फायरिंग चालू आहे. पण ते स्मॉल आर्म्स आहे. स्मॉल आर्म्स फायरिंगमध्ये लोकांना कव्हर मिळतं, क्लोज कव्हर, आणि नाल्यांमधनं ते भारतात येऊ शकतात किंवा भारतातनं पलीकडे जाऊ शकतात. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.